त्या डोंगरात नाही जाऊ शकत आपण निखिल ढग बघायला? काय भारी वाटतंय बघ ना यार, म्हणजे लिटरली खाली चाललंय सगळं ते. भारी व्ह्यू आहे ना. हो ना, सुंदर असा हायवे डोंगरांच्या मधोमधून जातोय आणि बाजूला नदी पण वाहते. मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की अजूनही मुंबई गोवा हायवेचं या ठिकाणी काम चालू आहे. मजबूत असा डोंगर पोखरलाय. नाही म्हणता याच ठिकाणी 12-13 JCB आहेत आणि जबरदस्त हा डोंगर पोखरलाय बघा. काम पाहताय तुम्ही आणि अशा पोखरलेल्या डोंगरातून वाहतोय हा धबधबा. गाडी हालते डुलते. ही पायवाट कुठेतरी वाढीत जात असणार. डोंगर तर फोडावाच लागेल ना, त्याशिवाय त्यांना जागा कशी मिळणार. पण बघ ना कसला फोडलाय हा डोंगर. अख्खा कातळ आहे, अख्खा कातळ. तुला माहिती सिद्धू मग हे दगडात ना मोठमोठ्या सोसायटी होतात, मोठमोठे टावर तिकडे शोपीस म्हणून घेऊन जातो. ते बघ कसं आतमधून पाणी येतं. मित्रांनो पुढे जातोय आणि संगमेश्वरच्या पुढे बऱ्यापैकी काम आहे अजून मुंबई गोवा हायवेचं. जागोजागी रस्ते खोदलेत, डोंगर फोडले जात आहेत, सिमेंट टाकलं जात आहे. त्यामुळे आम्हाला चिपळूण नंतर थोडा रोड चांगला मिळाला आणि त्याच्यानंतर खूप काम बाकी आहे अजून मुंबई गोवा हायवेचं. नाही म्हणता 2025-26 पर्यंत होईल मुंबई गोवा हायवे रेडी.